आम्ही निघालो आहे गावाला जायला. चला तुम्हाला दाखवते. स्टे ट्यून. कसा प्रवास होतो, कसं काय होतं. सो स्टे ट्यून. बाय बाय करूया घराला. बाय बाय करूया आणि निघूया. चला भेटतो ट्रेन भेटला. सो आता आम्ही इथे ट्रेन पकडले. आता चाललो आहे आम्ही कल्याण स्टेशनवर. हा माझा भाऊ बघा ओव्हर ॲक्टिंग करतोय. कॅमेरा गेला की झोपतोय. ही आहे कल्याणची गर्दी. सगळेजण गावाला जायला उभे आहेत. सो आमची ट्रेन आली. आम्ही खूप गर्दी होती त्यामुळे आम्ही पटकन ट्रेनमध्ये बसलो. गर्दी असल्यामुळे ट्रेनमध्ये चढतानाचा व्हिडिओच नाही घेतला. सो आता झोपतो जरा. पुन्हा आलं की माझी बहीण येते. मम्मी लोक ट्रेनमध्ये पण मोबाईल बंद करतात. सो आता पूर्ण स्टेशन आलं आहे. माझी बहीण आणि माझी काकी येणार होती त्यामुळे मी बाहेर बघा. जर ही बघा मॅडम आमची कशी बसली. आणि इथे मी दिसते का? आता आम्ही उतरलोय ट्रेनमधून. ही होती आमची ट्रेन. पोचलोय आम्ही कराड. पोचलोय कराड स्टेशनला. आता आम्ही चाललोय गाडीने आमच्या घरी. फ्रेश होणार आणि मग जत्रेला. सो हे आमचं कराड स्टेशन. इथे कराड स्टेशनचं काम चाललेलं. सो आता आम्हाला मामा घ्यायला येणार होता गाडीवरून. स्टेशनचं काम चालू आहे त्यामुळे जरा फॉर्म वगैरे लावलाय. सो सकाळी गावाला खूप थंडी वाजली होती त्यामुळे लोकांनी असं स्कार्फ तोंडाला बांधला होता. आणि बघा झोपली आमची काकी. गाडीची वाट बघत झोपून गेली काकी. आम्ही बसलोय. सगळेजण गेलेत. आता फक्त इथे आम्हीच राहिलोय. आणि ह्या पेंगतायत गाडीची वाट बघत. पेंगतायत. सो आता आम्ही गाडीची वाट बघतोय आणि मग आता घरी जाणार. फ्रेश होणार आणि मग जत्रेत जाणार. तर इथं नाश्ता करायला थांबलोय. तो इथे भावाने चहा घेतला. इथे माझ्या मम्मीने मेंदू वडा घेतलाय. आणि इथे मी हा रवा घेतलाय गोड. आणि इथे स्नेहलने घेतलाय उपमा नाश्ता करायला, जो की एकदम टेस्टी होता. सो आता आम्ही नाश्ता वगैरे करून निघालोय गावाला जायला. ही आमची कराड सिटी आहे. हे सो इथे आम्ही एंटर केलं आमच्या गावामध्ये. सो ही आहे माझ्या मम्मीची जिल्हा परिषदची शाळा. ही समोर जिल्हा परिषद शाळा.
सो घरी गेल्यानंतर आम्ही डायरेक्ट फ्रेश वगैरे झालो आणि आता रेडी होऊन निघालो जत्रेसाठी. तो आता आम्ही निघालोय जत्रेसाठी टेम्पोमधून. सो आता आम्ही आलोय जत्रेमध्ये. आज छोटी जत्रा आहे आणि उद्या मोठी जत्रा आहे. असे दोन दिवस जत्रेचे असतात. सो आम्हाला खूप लेट झालेला आणि पालखी निघाली होती, त्यामुळे आम्ही आधी पालखीवर गुलाल उधळला आणि मग आम्ही तिथे बसायला गेलो. पालखी गेली आणि आता आम्ही गुलाल उधळून आलो इथे बसायला. पुढचे 2 दिवस आम्ही इथे फणसाच्या झाडाखाली स्टे करणार आहे. घरी नवीन पाहुणा आला. कोंबडी पकडते बघा कशी. अरे स्नेहल, अडकलाय तो, अडकलाय. कधीपासून तुला पकडायला लागले ग कोंबडी स्नेहा? बनवणार आहे. सो त्याचं सामान घ्यायला आम्ही सगळं चाललोय. त्याची झाडं आहेत छोटी छोटी आणि त्याच्या खाली आम्ही स्टे करतो रात्रीचे 2 दिवस. फणस आणि इथून खाली गेलं ना तर नदी आहे. काय घेतेस मम्मी? मम्मी नको गो. भाड्यांचं शॉपिंग करायला. एकदम साफ घ्या, बक्कल घ्या, बोर घ्या, बोर सेट घ्या. कोणती एक वस्तू घ्या फक्त 10 रुपयाला. या सगळ्या जोडीकडे या स्टॉलकडे या. कोणती एक वस्तू घ्या. तू जवळ येऊन नाही आले एवढं. छान दिसतं. छोटी जत्रा होती तरी गुलालाने सगळं भरलंय. मग डोक्याला तेल लावायचं बोलली ना. आहे ना, मग बोलले ना. ते सामान घ्यायला आलं. गुळ, खोबरं. कडची घरं एकदम सिंपल असतात आणि खाली शेण सारवलेलं. जत्रेच्या टायमाला मंदिर इतकं भारी सजवलं होतं ना, सगळं गुलाल. सो
पहाटेचे वाजलेले 4 आणि इथे बायका देवाला पुरणपोळीचा निवेद दाखवण्यासाठी इथे पुरणपोळ्या करत होत्या. त्यामुळे इथे माझी मम्मी ही निवेदाच्या पोळ्या करत बसली होती. ती आणि काकी दोघीच जागे होते, बाकी सगळं झोपलेलो आम्ही. सो आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.